उन्हाळा सुरू झाला की या सगळ्या कामांना आपल्या सुरुवात झाली म्हणूनच समजायचं. आज ना मी काहीतरी चटपटीत बनवावा असा विचार केला होता, पण तोपर्यंत आत्याबाई म्हणाले की आज आहे एकादशी, त्यामुळे गपचूप साबुदाणा भिजायला घातला. आता साबुदाण्याचं काय बनवायचं, तर खिचडीच बनवणार आहे, कारण तेलकट गोष्टीपासून मी सध्या तरी लांब राहतीये. आता जवळच आलाय गुढीपाडवा, आणि गुढीपाडवा आला म्हटलं की घरातली साफसफाई आपण सुरुवात करतो. आत्या म्हणाले की आज आपल्याला सगळी भांडी घासून घ्यायची. आता मी घरातली बाकीची सगळी कामं आवरेपर्यंत ही सगळी भांडी माझ्या सासूबाईंनी घासून ठेवलीत. इकडे आम्ही गहू भिजायला घातलेत कुरवड्या बनवण्यासाठी, तांदूळ पण भिजत घातल्यात भातवड्या बनवण्यासाठी, आणि इकडे ह्या कुंडीतली फुलं बघितली, मस्त फुलं लागलीत ना याला, पण ती झाडं यामध्ये वाढतच नाहीये. त्यामुळे म्हटलं चला आज यातली रोपं काढूया आणि खाली कुठेतरी लावूया. आणि आमच्या घराच्या कडेने ना माती नाहीये, सगळा मुरुम आहे, पण म्हटलं तरी सुद्धा बघूया लावून, आली तर आली. आता हे सगळं करेपर्यंत दुपार झाली, आणि दुपारी लागली होती खूप जास्त भूक. आता ज्या दिवशी काम जास्त पडेल भूक तर जास्त लागतेच, आणि मी मस्तपैकी साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली. आता ज्या दिवशी खिचडी बनवेल मी तर दुधासोबतच खात असते. कोणाकोणाला साबुदाण्याची खिचडी आणि दूध खायला आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा. सकाळी घासून ठेवलेली भांडी आता मस्तपैकी वाळलीत, नुसती वाळलीच नाही कडकडीत वाळलीत, खूप जास्त गरम झालेत, पण तशीच आम्ही भरून ठेवते. आणि जी एक्स्ट्राची भांडी असतात ना ती मी अशी डब्यामध्ये भरून ठेवते. गेल्या वर्षी बनवलेल्या ह्या कुरवड्या भातोड्या अजून एवढ्या शिल्लक आहेत, पण दुसऱ्या बनवायला आम्ही आता सुरुवात केली आहे. सगळं जिथल्या तिथं भरून जागच्या जागी लावून ठेवलं. अभिच्या शाळेला सुट्टी लागलीत, आणि पोरं बापाला किती फॉलो करतात ते इथे बघा. माझ्या अभिला तर सगळं बाबा करतील तसं करायचं असतं. आता हा ना सुट्टी लागली त्यामुळे निघालाय त्याच्या आत्याच्या घरी सुट्टीला, आणि तो गेला तिकडे. म्हटलं चला आपण पण कुठेतरी जाऊन येऊया. तर आम्हाला बाजार वगैरे आणायचा होता, त्यासाठीच आम्ही निघालो होतो. बाजार तर राहिला बाजूला, बाकीच्याच वेगवेगळ्या काही गोष्टी मी घेऊन आले. तर तिथे ना मला हे खूप वेगवेगळे क्लचर्स काही दिसले, ते मी माझ्यासाठी घेतले. मी जो शॅम्पू वापरते ना तो मी इथे आणला, आणि माझ्यासाठी एक परफ्यूम सुद्धा घेतला होता. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.